गुड मॉर्निंग. आज आपण थोडा मसावी आणि मसावीतील काही महत्वाची उदाहरणं पाहूया. कारण 2017 पासूनच्या प्रश्नपत्रिका आपल्या पूर्ण झालेल्या आहेत सोडवून सर्व. आणि 2017च्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका काय कुठं सापडले नाहीत मला. मेसेज ग्रुपवर टाकला, कोणाचाच काय रिप्लाय आला नाही. त्यामुळे आपण झालेल्या भागाची थोडी उजळणी पाहूया. मसावी म्हणजे काय रे? कोण सांगते? सामायिक विभाजक. म म्हणजे महत्तम. सा म्हणजे सामायिक. आणि वि म्हणजे वि म्हणजे काय? विभाजक. विभाजक. आता उदाहरणार्थ तुम्हाला 12 आणि 18 या दोन संख्यांचा मसा विचारला, तर तुम्ही काय करणार? एका पद्धतीनं ही जी 12 संख्या आहे याचं विभाजक म्हणजे 12ला निश्चित भाग जाणाऱ्या संख्या सांगा. 1, 2, 3, 4, 6 आणि 12 पाचच ना? अरे 12चं विभाजक पाचच आहेत का? 6 आहेत. 6 आहेत. 18ला निश्चित भाग जाणाऱ्या संख्या पहिला विभाजक 1 घ्यायचा, त्यानंतर 2 न भाग जातोय 8 आणि 1 9 म्हणजे 3 न पण जातोय, 4 न 5 न पण जात नाही, 6 न जातोय, पुन्हा 9 न जातोय, पुन्हा 18 न जातोय. आता त्यातले महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा. आता 12चं विभाजक आणि 18चे विभाजक ह्यात सगळ्यात मोठा विभाजक 18 आहे. पण खाली 18 आहे पण वर 18 नाही. आता वर 12 आहे पण खाली 12 नाही. खाली 9 आहे पण वर 9 नाही. आता 6 बघा वर पण आहे आणि खाली पण आहे. म्हणजे 12 आणि 18च्या विभाजकामधील मोठ्यात मोठा जो विभाजक आहे तो कोणता आहे? 6 आहे. अशा पद्धतीने आपण मसावी काढायला शिकलेलो आहोत. किंवा काही विद्यार्थी 12 आणि 18 लिहितात. आता 12 आणि 18ला कशाने भाग जातोय? तर 6 न जातोय. इथं 6 लिहितात. 6 दुनी 12 आणि 6 त्रिक 18. आता या ठिकाणी खाली आलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. त्यामुळे इथं थांबायचं आणि डाव्या बाजूला जो अंक असेल तो मसावी. म्हणजे मसावी किती आला? डाव्या बाजूला 6. अशा पद्धतीनं सुद्धा दोन संख्यांचा मसावी काढला जातो. आता हे झालं बेसिक सगळं. आता तुम्हाला यापूर्वी सुद्धा झाले 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी किती असतो रे? कुठल्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या 2 आणि 3 या 2 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. या दोन संख्यांचा तुम्हाला मसावी विचारला, किती येतो? 1. कारण तुम्ही 2चं जर विभाजक काढलं तर 1 आणि 2 असणार, कारण 2 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्येचं विभाजक 2च असतात, ती संख्या आणि 1. आता 3 ही सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. याचं विभाजक 1 आणि 3. या दोघातील सामायिक मोठ्यात मोठा विभाजक कोणता येणार? 1. म्हणून मसावी 1. याच्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवलं? 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. आता हेच तुम्हाला 2 क्रमवार विषम संख्या घेतल्या
आणि दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी विचारला. एकच येतोय आता सर. समजा 4 आणि दुसरी 6 घेतली. नाही, विषम घ्यायचे ना आपल्याला. समजा 3 घेतलं आणि 5 घेतलं. 1 चे विभाजक 1 आणि 3. 5 चे विभाजक 1 आणि 5. 5 मग या दोघातला सामायिक विभाजक कोणता येणार? 3. 1 याच्यावरून तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवलं कोणतं? दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 असतो. याच्या अगोदरचं कोणतं वाक्य होतं? दोन क्रमवार दोन नैसर्गिक संख्यांचा क्रमवार मसावी 1 नैसर्गिक असतो. संख्यांचा मसावी 1 असतो. आता काय वाक्य पाठ केलं तुम्ही? दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. आता आपण या ठिकाणी दोन क्रमवार समसंख्या घेतल्या. काय घेतल्या? दोन क्रमवार समसंख्या घेतल्या आणि तुम्हाला दोन क्रमवार संख्यांचा मसावी काढायचा आहे. किती असतो रे? 2. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण. समजा पहिली संख्या 6 घेतली आणि क्रमवार दुसरी समसंख्या 8 घेतली. आता 2चं विभाजक जर पाहिलं तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे. 8चं विभाजक कोणतं? 1 आहे, 2, 4 आणि 8. आता या दोघातला सामायिक मोठ्यात मोठा विभाजक कोणता येतोय? 2. म्हणजेच दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी किती आलेला आहे? 2 आलेला आहे. अशा पद्धतीने मसावीच्या बाबतीतलं आपलं काही गुणधर्म पाठ असतील किंवा तुम्हाला यापूर्वी समूह संख्या झालेला आहे. काय झालेला आहे? समूह संख्या. कोण सांगते मला समूह संख्या म्हणजे काय? सर मी सांगू का? नाव? शिवांजली. हा सांग शिवांजली. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 1 चा फरक असतो, म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या असते. ज्या दोन मूळ संख्यामध्ये एक संयुक्त, ती जोड मूळ संख्या झाल्या ना ग? सर मी सांगू आपण का? हा सांग. नाव सांगा रे आपलं. वैष्णवी जाधव. हा वैष्णवी सांग. ज्या ज्या दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्या समूह संख्या होतात. हा, एक हा एकच काय असतो? तर विभाजक असतो. विभाजक. आता म्हणजे पहा, अगदी त्या दोन मूळ संख्या असाव्यात असं काही नाही. समजा तुम्हाला घेतलं 5 आणि 6. आता 5चं विभाजक आपण पाहिलं 1 आणि 5. आणि 6चे विभाजक जर पाहिलं तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 5 आहे. म्हणजे यातील 1 हा एकच सामायिक आहे, विभाजक आहे. त्यामुळे ही समूह संख्यांची बरोबर. म्हणजे 1 हा एकच सामायिक विभाजक आहे, म्हणून ही समूह संख्येची जोडी आहे. दोन क्रमवार नैसर्गिक संख्या ही नेहमी समूह संख्यांची जोडी असते. आणि मग या ज्या दोन समूह संख्या आहेत 5 आणि 6, यांचा मसावी किती येणार आहे? मसावी 1. बरोबर. दोन समूह संख्यांचा मसावी काय असतो? 1 असतो. अगदी बरोबर. आता हे झालं मसावीच्या बाबतीमध्ये. असंच आपण थोडं बेसिक लसावीचं पाहूया. लसावीचं लॉंग फॉर्म काय रे? लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाजक. ल म्हणजे लघुत्तम, सा म्हणजे
सामायिक. सामायिक आणि वि म्हणजे विभाज्य. हा हे महत्वाचं आहे. विभाजक नव्हे. मसावीमध्ये वीचा अर्थ विभाजक असा होतो. लसावीमध्ये वीचा अर्थ विभाज्य असं होतो. आता याच्यापूर्वी सुद्धा तुम्हाला शब्द झालेले आहेत बघा. विभाजक असा शब्द आहे बघा मसावीमध्ये वीचा. आणि इथं विभाज्य. आता ह्या दोघातलं जर वि खोडलं तर शब्द काय झाला? भाज्य. आणि दुसऱ्या शब्दातला वि खोडला तर झाला भाज्य. आता विभाजक आणि भाजक. विभाज्य आणि भाज्य यांच्यातला काय फरक आहे? आता उदाहरणार्थ 27 आहे. 27 ला 3 निशेष भाग होते बघा. 3 नव्हे 27 आणि 27 वजा 27 किती आले? वजाबाकी 0 आले. मग हा जो 27 आहे तो आपला नेहमीच्या भाषेमध्ये भाज्य आहे. आणि हा जो 3 आहे तो नेहमीच्या भाषेमध्ये आपला भाजक आहे. ज्या संख्येला भागतो त्याला आपण भाज्य म्हणतो आणि ज्या संख्येनं भागतो त्याला आपण भाजक म्हणतो. पण निशेष भाग गेला म्हणजे ज्यावेळेस बाकी 0 येते त्यावेळेस हा जो भाज्य आहे तो विभाज्य होतो पहा. आणि जो भाजक आहे त्याला आपण वि जोडायचं म्हणजे काय होणार? विभाजक होणार. ज्यावेळेस एखाद्या संख्येनं निशेष भाग जातो त्यावेळेस ज्या संख्येला भागलं जातं तो भाज्य विभाज्य होतो आणि ज्या संख्येनं भागतो तो भाजक असतो, तो विभाजक होतो. आता आपल्याला महत्वाचं पाहायचं आहे लसावी. समजा 27 आणि त्याच्या जोडील संख्या आहे 18. आता या ठिकाणी 18 आणि 27 आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचा आहे. आता याचं विभाज्य म्हणजे पाडाच तयार करायचा थोडक्यात. आता 18चा पाडा सांगा. 18 1 18, 18 2 30, 18 3 18 3 54, 54. 18 18 74. 74. अशा पद्धतीनं 18चे असंख्य विभाज्य येणार आहेत. अगदी 18 180 पर्यंत आपण ती संख्या संपवायची नाही. त्यानंतर 18 गुणिले 11, 18 गुणिले 12 अशा पद्धतीने. आता 27चा पाडा सांगा. 27 1 27, 27 2 54, 27 त्रिक 81. 81 वगैरे वगैरे. हा आता मला याच्यामध्ये लघुत्तम सामायिक विभाज्य सांगायचे. लघुत्तम. आता इथं 17 आहे, 27 आहे. खाली 27 दिसते का? नाही. आता नाही. इथं 54 आहे पहा आणि इथं पण खाली 54 54 आहे. आहे. म्हणजे 27 आणि 18 या दोन संख्येचा लसावी किती येणार आहे? 54. अशा पद्धतीने आपण दिलेल्या दोन संख्यांचा लसावी काढू शकतो. आता मगाशी ज्या पद्धतीनं पाहिलं त्या पद्धतीनं दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आपण घेऊया. समजा पहिली 15 आहे आणि दुसरी काय आहे? 16. मग या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी कसा काढायचा? हे फार मोठं झालं, छोटं घेऊया म्हणजे लक्षात येईल. 5 आणि 6 या दोन संख्यांचा आपण काय करूया? लसावी काढूया. आता 5च्या पटीतील संख्या लिहूया. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30 वगैरे वगैरे अशा असंख्य संख्या असणार आहेत 5च्या पटीतील. आता 6चा पाढा सांगा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36 वगैरे वगैरे वगैरे. आता या दोघातील सामायिक विभाज्य कुठला रे? इथं 30 आहे, इथं 30 आहे. म्हणजे 5 आणि 6 या दोन क्रमवार संख्यांचा लसावी किती येणार आहे? 30. 30 येणार. आणि 30 हा कोणाचा गुणाकार आहे रे? 5 आणि त्या दोन संख्यांचा. म्हणजे या ठिकाणी आपण काय गुणधर्म तयार करू शकतो? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा गुणाकार इतका एवढा असतो. असतो.
आता आपण क्रमवार दोन विषम संख्या पाहूया. क्रमवार दोन विषम संख्या पाहूया आणि त्यांचा लसावी पाहूया काय येते. बोला, कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्या सांगा. 5 आणि 7. हा बर, 5 आणि 7. आता 5चा पाढा तयार करू. 5, 10, 10, 15, 15, 20, 20, 25, 25, 30, 30, 35, 35, 40 वगैरे 40, वगैरे. आणि 7चा जर पाढा तयार केला तर 7, 14, 14, 20, 21, 28, 28, 35, 42 42, वगैरे वगैरे. आता या दोघातील कॉमन विभाज्य कुठला येतो रे? कॉमन, छोट्या, लहानात लहान. 35, आता इथं पण 35 आहे, इथे 35 आहे. म्हणजे या दोघांचा लसावी आला 35. याच्यावरून काय वाक्य आपण तयार करू शकतो? दोन क्रमवार विषम संख्यांचा विषम लसावी हा त्यांच्या संख्यांचा लसावी गुणाकाराइतका हा त्यांच्या गुणाकार गुणाकाराइतका आहे. म्हणजे ज्या दोन संख्यांचा आपण लसावी काढलाय त्यांचा गुणाकार म्हणजेच त्या दोन क्रमवार विषम संख्यांचा काय येतोय? लसावी येतोय. आता या जागेवर दोन क्रमवार समसंख्या घेऊया. दोन क्रमवार समसंख्या घेऊया. समजा कुठल्या घेतल्या आपण? 4 आणि 4 आणि 6. 6 घेऊया. आता 4 चे विभाज्य सांगा. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 त्रिक 16, 24 वगैरे वगैरे. आणि 6चं जर विभाज्य पाहिजे तर 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24 वगैरे वगैरे. आता यातला सामायिक विभाज्य कुठला येतोय बघा? 12. 12, 12. म्हणजे 4 आणि 6 या दोन संख्यांचा लसावी किती आलेला आहे? 12 आलेला आहे. मग आता थोडक्यात आपल्या संख्या आहेत 4 आणि 6. त्यांचा गुणाकार किती येतोय? 24. 24. आणि 24 ची निमपट केल्यानंतर लसावी येतोय बघा. म्हणजे यावरून आपण वाक्य तयार करू शकतो. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. कोणता गुणधर्म तयार केला? दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी हा गुणाकाराच्या निमपट असतो. त्यांच्या गुणाकाराच्या काय असतो? निमपट असतो. आता दोन समूह संख्या घेतल्या समजा. आता एक दोन समूह संख्या सांगा मला. 7 आणि 8. बर, 7 आणि 8. दोन क्रमवार नैसर्गिक संख्या ही समूह संख्येची जोडी असते. मग यांचा लसावी किती येणार सांगा? सरळ गुणाकार करायचा. 56. म्हणजे दोन क्रमवार समूह संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. आता दोन संख्यांचा मसावी किंवा दोन संख्यांचा लसावी काढणं हे सगळं आपल्याला अगदी 4थी 5वी पासून तुम्ही शिकत आलेला आहात. आता समजा 3 संख्या असतील, समजा 12 आहे, त्यानंतर 18 आहे आणि त्यानंतर 24 आहे. या 3 संख्यांचा मसावी कसा काढायचा रे? अशा वेळेस आपण अशा प्रकारची आखणी समजा केली. इथे मी 12 लिहितो, इथे 18 लिहितो, इथे 24 लिहितो. आता 12, 18 आणि 24 ला भाग 2, देणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? मोठ्यात मोठी सांगा, म्हणजे 6, 6 इथं 6 लिहितो. 6 ही दोन्ही 12,
साहित्रिक 18 आणि साई चौक 24. 24. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मसावी काढायचं हे पहा. आता मला सांगा, ह्या 2 ला 4 3 ला आणि 4 ला या तिघांना निशेष भाग जाणारी संख्या आहे का रे? नाही. एक नाही. त्यामुळे मसावीला थांबायचं. ही डाव्या बाजूला जी संख्या आहे ही तो मसावी असणार. म्हणजे मसावी किती येणार? 6. 6. आता लसावी काढताना अजून पुढे जावं लागेल. आता 2 आणि 3 आणि 4 ला जरी भाग जाणारी संख्या नसली तरी 2 आणि 4 ला जाणारी आहे किती? 2. 2. बे एक बे, बे दोन्ही 4. 3 ला भाग जात नाही मग ते 3 तसंच खाल्लेच. आता लसावी काढताना काय करायचं मग? आता खाली बघा 1 2 3 आलं. यापैकी दोघांना भाग जातो. ह्या डाव्या बाजूच्या 2 संख्या आणि खालच्या 3 संख्या या तिघांचा गुणाकार करायचा. 3चा गुणाकार करायचा. 6 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 2. 6 दुनी 15 12 एके 12 12 त्रिक 36 आणि 36 72. अशा पद्धतीनं 3 संख्यांचा मसावी पण काढता येतो. 3 संख्यांचा आपल्याला सुद्धा काढता येतो. आता आपण काय करूया, थोडं वेगळ्या प्रकारची उदाहरण थोडी स्टडी करूया. पहिला प्रश्न आहे पहा, 2 संख्यांचा मसावी 15 आणि लसावी 420 आहे. त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती? आता याच्यासाठी एक सूत्र आहे का पाठ कोणाचं? सर मसावी गुणिले लसावी बरोबर शिवांजली. पहिला गुणिले दुसऱ्या संख्या. मसावी गुणिले बरोबर. लसावी भागिले एक संख्या. बरोबर. किंवा पहिली संख्या, बघा मी पस लिहितो, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता तुम्हाला दिलेलं काय आहे? एक संख्या दिलेली आहे. म्हणजे पहिली संख्या 105 दिली. मग आपण पहिली संख्येच्या खाली 105 लिहूया. आणि दुसरी संख्या आपण y मानूया. आणि मसावी दिलेला आहे 15 आणि गुणिले लसावी दिलेला आहे किती? 420. मग आपण काय करूया, 105 ला उजवीकडे नेऊया म्हणजे छेदामध्ये जाईल. भागिले. हा. आता 15च्या पाड्यात 105 आहे का? हो सर आहे. 7व्या स्थानावर. 15 7 105. 15 7 बरोबर 105. आता इथं 7 न जर 420 ला भागलं, 7 चौकोन 42 आणि 0. अशा पद्धतीनं y म्हणजे दुसरी संख्या किती आलेली आहे? 60. म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता दुसरं पहा, 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 7 व 280 आहे. त्यापैकी एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती? आता मगाचं सूत्र वापरू. पहिल्या संख्येला मी x म्हणतो, दुसऱ्या संख्येला y म्हणतो, मसावीला म म्हणतो, लसावीला ल म्हणतो. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता मसावी अगोदर पहिली संख्या म्हणजे एक संख्या तुम्हाला 35 दिलेली आहे, म्हणजे x ची किंमत 35 टाकतो. दुसरी संख्या काढायचं आहे y, मसावी 7 आणि लसावी किती आहे? 280. मग y बरोबर 7 गुणिले 280 आणि डावीकडचं 35 उजवीकडे गेल्यावर काय होणार? बाकी होणार. 7 एके 7 280 ला 5 न भागलं, 5 5 25, 28 वजा 25 3 3 वजा 3 0 30.
500. 56 येते सर. पर्याय 56 क्रमांक 4. म्हणजे दुसरी संख्या 56, पर्याय क्रमांक किती आला? 4. 4. हा, 2 अंकी दोन संख्यांचा गुणाकार 6912 असून त्यांचा मसावी 24 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, त्याच पद्धतीनं मसावी दिलेला आहे आणि तुम्हाला मोठी संख्या शोधायची आहे. कोण सांगते याचं उत्तर? आता यापूर्वी एक तुम्हाला सूत्र झालेलं आहे. पहिली संख्या समजा x मानली, दुसरी संख्या y मानली. आता ह्या दोघांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. मग आता मी मसावी डावीकडे घेतला म्हणजे काय झालं? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या भागिले मसावी आणि त्या बाजूला फक्त ठेवलं काय? लसावी. म्हणजेच लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी. आता ह्या जर किमती आपण टाकल्या तर लसावी काढू शकतो का नाही रे? आता दोन संख्यांचा गुणाकार तुम्हाला किती दिलेला आहे? 6912. 6912. आणि त्या दोन संख्यांचा मसावी किती दिलेला आहे? 24. 24. हा भागाकार करून तुम्ही लसावी काढू शकता. आता 24 न भागा बघू. ल म्हणजे लसावी निघेल. 24 दुनी 48 ना? 69 वजा 48, 49, 50, 60 आणि 69. 19 आणि ते 2, 20, 21. आणि 21वर घेतलं 1. तर 24चा पाडा मोजा 211 पर्यंत. 288 होत होते सर. 24 किती? बरं 8 करून बघू. 8 चोक 32, चला 3, 8 दुनी 16 आणि 3 192. 8 बरोबर आहे. 24 8 192. मग ह्या 211 मधून 192 मायनस करूया. 8 आणि ते 11 19 येणार. चौक पुन्हा घेतलं 2, पुन्हा 8 ना? बरोबर आहे का रे भागाकार? हो सर. हो सर. हा, म्हणजे त्या दोन संख्यांचा लसावी किती आला? 288. लसावी किती आला? 288. आता तुम्हाला यापूर्वी सुद्धा झालं असेल मसावी आणि लसावी. मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार आणि लसावी म्हणजे काय रे? सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार. मग आता मी अंशामध्ये लसावी ठेवलं आणि छेदामध्ये मसावी ठेवलं. ह्या दोघांचा गुणाकार काय येणार आहे? वर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव ना, आणि खाली मसावीमध्ये सामायिक अवयव. मग सामायिकला सामायिक जाईल ना, म्हणजे राहिलं काय? असामायिक अवयवांचा गुणाकार. बरोबर का? लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. हे सूत्र लक्षात ठेवा. कोणतं सूत्र सांगितलं? लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आपला लसावी किती आलेला आहे? 288. 88. आणि मसावी त्यांनी दिलेला आहे 24. 24.
आता हा झाला असामायिक अवयवांचा गुणाकार. सिम्प्लिफाय करूया. 24 एके 24 आणि 24 दुणे 48. 12ला बघा असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे एक लहान असामायिक अवयव असेल आणि एक मोठा असामायिक, म्हणजे मी थोडक्यात लिहितो असामायिक अवयवांचा 3 आणि 4. गुणाकार. हा बरोबर. मग या 24चं 12चं 3 गुणिले 4 हा. म्हणजे लहान असामायिक अवयव 3 आणि मोठा असामायिक अवयव काय आला? 4 आला. याच्यावरून आपल्याला लहान आणि मोठी संख्या शोधायची आहे. आता लहान संख्या शोधताना मसावीला लहान असामायिक अवयवांना गुणायचं. बघा, मी लहान संख्या काढणार आहे. लहान संख्या काढताना काय करायचं? मसावी गुणिले लहान असामायिक अवयव. मसावी आपला किती आहे? 24. 24. आणि लहान असामायिक अवयव कुठला आला? 3. 3. म्हणजे ज्या दोन संख्या आहेत पैकी लहान संख्या येणार आहे 72. पण तुम्हाला विचारलेली आहे मोठी संख्या ना, मग मोठी संख्या कशी येणार? मसावी 24 गुणिले गुणिले 4. मोठा असामायिक अवयव. मग मसावी आपला आहे 24 आणि मोठा असामायिक अवयव काय येणार? 4. 96. आणि मग 24 आणि 4 चा गुणाकार किती? 96. आणि आपल्याला मोठी संख्या विचारली म्हणजे मोठी संख्या 96 आली. म्हणजे पर्याय क्रमांक, सॉरी 24 चोक किती रे? 96 की. हा, पर्याय हो क्रमांक सर, 96. 1. 1. बघा, हे समजलं नसेल तर अजून एक उदाहरण आपण याच टाईपचे घेऊया. 2 अंकी दोन संख्यांचा गुणाकार 5880 असून त्यांचा मसावी 24 आहे, तर मोठी संख्या कोणती? सर मी आता ही सोल्युशन कशी आणलेले. ठेवायची? मसावी गुणिले लसावी बरोबर लसावी पहिली त्या संख्या दोन 2 संख्यांचा गुणाकार. पैकी तुम्हाला मसावी दिलेला आहे 14. लसावी काढायचा आहे आणि दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे? 5000. 5880. हा, लसावी काढायचा म्हणला की त्या दोघांच्या गुणाकाराला मसावीनं भागायचं, म्हणजे 5880 880 भागिले भागिले 14. 14. सिम्प्लिफाय करा. 14 चोक 56. 56. 2 उरलं तेव्हा 8 28. 14 14 दोन्ही दुणे 28 28. आणि शून्याला 0. 0. म्हणजे 420 हा झाला या दोन संख्यांचा लसावी. आता मगाशी पण सांगितलं तुम्हाला, लसावी आणि मसावी यांचा भागाकार केला की काय मिळतो? दोन असामायिक असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो. गुणाकार. मग आपल्याला लसावी 420 आहे, मसावी 14 आहे. 14. मग लहान असामायिक अवयव गुणिले मोठा असामायिक अवयव. 14 त्रिक 42 आणि 0. 30. आता 30 हा कोणाचा 6 आणि गुणाकार 5 आला रे? जोडायचं. 5 6 आणि आणि 6. 5. 6 आणि 5. बरोबर. मग आपण काय करायचं? पहिली संख्या काढायची. समजा पहिल्या संख्येला आपण x म्हटलं. पहिली संख्या काढताना मसावीला लहान असामायिक अवयवानं गुणायचं. मसावी आपला किती दिलेला आहे? 14 दिलेला आहे. 14 ला 5 न गुणलं 70. 70 आली पहिली संख्या. आणि दुसरी संख्या काढताना मसावी 14 आणि मोठा असामायिक अवयव 6 न त्याला गुणलं. 84. 14 किती येणार? 84. 84. पर्याय क्रमांक 2.
बघा याच्यापूर्वी सुद्धा या टाईपचं गणित विचारलेलं आहे. त्यासाठी या टाईपच्या गणिताचा चांगला सराव ठेवा. अशाच टाईपचं आहे बघा गणित. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि लसावी दिलेला आहे आणि त्या 2 संख्यांची बेरीज करायची आहे. हा आता थोडं सगळ्या मी स्टेप लिहित नाही. आता पहिल्यांदा काय लिहायचं सांगा. मसावी गुणिले लसावी बरोबर त्या 2 संख्यांचा गुणाकार. आता सर्वप्रथम आपण मसावी काढूया. मसावी गुणिले लसावी. लसावी किती दिलेला आहे? 180. आणि त्या 2 संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे? 2700. 2700. मसावी बरोबर 2700 भागिले 180. आता या शून्याला हा शून्य गेला. 18 एके 18, 27 पूर्ण 9 शून्य 90 आणि 18 पंचे 90. म्हणजे मसावी किती आला? 15. आता आपलं सूत्र कोणतं नेहमीच? लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. गुणाकार. लसावी आपला दिलेला आहे 180. 15. 15. आणि पुढे काय लिहू? लहान असामायिक अवयव गुणिले मोठा असामायिक अवयव. 15 एके 15, 15 दुनी 30. आता 12 कोणत्या 2 संख्यांच्या गुणाकार येणार आहे? 3 आणि 4. 3 आणि 4. आता आपण लहान संख्या आणि मोठी संख्या पहिल्यांदा काढूया. आता तुम्हाला पूर्वी सुद्धा सांगितले लहान संख्या कशी काढायची? मसावी गुणिले लहान असामायिक अवयव. आपला मसावी किती आलेला होता? 15 आणि लहान असामायिक अवयव 3 आणि ह्या दोघांचा गुणाकार 45. आता मोठी संख्या काढायची आहे. मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव. मग मसावीतला किती आहे? 15. मोठा असामायिक अवयव आहे 4 आणि 15 चौक किती? 60. आणि या 2 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग 45 आणि 60 ची बेरीज किती येणार आहे? 105. पर्याय क्रमांक 3. बरोबर ना? हो. हा अशाच टाईपचं बघा प्रश्न क्रमांक हा 10 आहे. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 7098 असून त्यांचा लसावी 546 आहे. तर त्या 2 संख्यांमधील फरक किती? कोण सांगते आता? मगाच्या सारखंच आहे. सर मी सांगू? हा सांग. 7000 x गुणिले y इज इक्वल टू मसावी गुणिले लसावी. बरोबर. x म्हणजे पहिली संख्या, y म्हणजे दुसरी संख्या, मसावीला म, लसावीला ल. हा ओके. 7098 हम्म. पहिली त्यांचा गुणाकार इज इक्वल टू लसावी मध्ये लिहायचं 546. म गुणिले लसावी मध्ये लिहायचं 446. 546. आता आपण पहिल्यांदा मसावी काढू म्हणजे 7098 भागिले भागिले किती? 546.
जातोय का रे भाग? 15, 16, 17, 18, 24. 13 म्हणजे 3 भाग जातोय 3. 13 3 के 3, 13 3 8 24, 3 दुनी 6, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 6 18, 3 6 8. आता कशात जातोय? दोन 13 उत्तर येते. 13 उत्तर येते. आता भाग किती जातोय? 2 जातोय ना? भाग घालूया. 2 9 18, बेक बे. पुन्हा बेक बे, बेअठी 16, बेत्रिक 6. सर आता 13 ने जातोय. 7 एके 7, 7 त्रिक 21. सात एके 7, 48. 7 चौकोन 42, 7 9 63. आणि 169 ला भागले की 13चा भाग. 13चा वर्ग 169 आहे. म्हणजे 13 येणार. ओके. अशा पद्धतीने मसावी किती आला? 13. 13 आला. 13 हा. आता आपल्याला काय करायचं आहे? लसावी आणि मसावीचा भागाकार. यांचा भागाकार काय येतो? असामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे लहान असामायिक अवयव असामायिक अवयव गुणिले मोठा असामायिक अवयव. आता लसावी तर त्यांनी 546 दिलेलाच आहे. आणि लसावी आपण आता मसावी 13 काढलेला आहे. करूया भागाकार. 13 चौक 52. उरले 2, त्यावेळी घेतलं 6 26. 13 दुनी 26. हा कोणत्या 2 संख्याचा गुणाकार करतोय? 6चा आणि 7चा 7. म्हणजे लहान असामायिक अवयव 6 ला आणि मोठा असामायिक अवयव 7 आला. आता लहान संख्या काढूया. लहान संख्या आपण समजा x मानलेली आहे. मसावी 13 गुणिले लहान असामायिक अवयव 6. 13 गुणिले 6 करा. 78. 78 आणि मोठी संख्या काढताना मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव. 13 7 91. 13 7 91. आणि या 2 संख्यातला आपल्याला फरक काढायचा आहे. 91 वजा 78 करा. 13 13. 13 म्हणजे याचं उत्तर काय ते? पर्याय क्रमांक 4 4 4. आता हे थोडं वेगळ्या टाईपचं उदाहरण आहे. बघू किती जणांना याच्यापैकी सूत्र माहित आहे. 2/5, 3/10, 4/15 आणि 5/20 या अपूर्णांकाचा काढायचा आहे आपल्याला मसावी. अपूर्णांकांचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेदाचा लसावी. बरोबर आहे. या ठिकाणी 2 अपूर्णांकाचा मसावी काढत असताना काय करायचं? अंशांचा काय काढायचा? मसावी अंशांचा मसावी आणि भागिले छेदाचा लसावी. छेदाचा लसावी काढायचा आहे. आता अंशांचा मसावी. अंशामध्ये कोणकोणत्या संख्या आहेत बघा? 2 2 3 3 3 4 4 5 5. 5. आता या सर्व संख्यांचा काढायचे आपल्याला मसावी. एकच येणार सर. हा.
आता या सर्व क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, त्यामुळे त्यांचा मसावी येणार 1. आता छेदाचा लसावी 5, 10, 20. लसावी 60. आता अशी संख्या सांगा की ज्या संख्येला या चौघांनी निशेष भाग जाणार. आता 20 चा पाढा मोजायचा. मोठी संख्या 20 आहे. 20 एके 20. 20 ला बाकीच्या संख्येने भाग जात नाही. 20 दुनी 40. 40 ला पण भाग जात. सिद्धी सिद्धी कोण आहे? सिद्धी होय सिद्धी. बर 20 त्रिक 60. आता बघा, अरे कोण आहे सिद्धी? आवाज म्यूट करा नाही तर रिमूव्ह व्हा. आपल्या एकामुळे सगळ्यांना मला होतोय. सिद्धी कोण आहे? सिद्धी आवाज म्यूट आहे. अनम्यूट आहे. अनम्यूट. ओके. आता बघा, लसावी किती आला म्हटला तुम्ही? 60. 60. बघा 5च्या पड्यात 60 आहे, 10च्या पड्यात 60 आहे, 15चे आहे, 20चे आहे. मग आता अंशाचा मसावी 1 आला, छेदाचा लसावी 60 आला. म्हणजे त्या अपूर्णांकाचा मसावी किती आला? 1/60. हे सूत्र लक्षात घ्या. 2 अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. पाठ करायला सुद्धा काही अवघड नाही. लक्षात कसं ठेवायचं? मसावी काढायचं असलं की वर मसावी आणि अंशाचाच मसावी वर आणि खाली छेदाचा लसावी. 2 अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. आता 17वा प्रश्न पहा. 3/5, 4/15, 7/30 या अपूर्णांकाचा लसावी किती? आता मगाशी विचारला होता मसावी, आता विचारलेला आहे लसावी. आता इथं काय करायचं? अंशाचा लसावी वर लिहायचा आणि छेदाचा मसावी खाली लिहायचा. काय सांगितलं? अंशाचा लसावी वर लिहायचा. आता 3, 4 आणि 7 यांचा आपल्याला काय करायचं आहे? लसावी. आता या तिघाला भाग जाणारी संख्या आहे का रे? 28. हा, नाही. आता या सगळ्यांना भाग जाणारी फक्त संख्या एकच आहे. 3, 4, 7. म्हणजे यांचा काय येणार आहे? लसावी ह्या 4 संख्यांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 1 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 7. 3 चौक 12 आणि 12 साठी किती? 84. 84. हा झाला काय? अंशाचा लसावी. आता छेदाचा मसावी काढायची. आता मी 5, 15 आणि 30 या संख्यांचा मसावी लिहितोय. पहा कशाने भाग होतोय ना? 5 न 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 स 30. 30. आता याच्या पुढे या तिघांना भाग जाणारी संख्याच नाही, त्यामुळे 3. इथंच तुम्हाला काय मिळतोय? मसावी मिळतोय. किती आला मसावी? मग 5. 5. 5 आला. डाव्या बाजूची संख्या मसावी असते. मग आता आपल्याला काढायचे काय? त्या 3 अपूर्णांकाचा लसावी काढायची. मग अंशाचा लसावी किती आला आपला? 48.
आणि छेदाचा 84. मसावी किती आला? 5. 5. म्हणजे याचं उत्तर सुद्धा काय आलं? 48/5. 5. आता बघा दोन मला वाटतं हे झालंय का? नाही, हे झालेलं डबल झालं रिपीट. हो सर. कविता टक्कडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येकी 16 मण्यांची एक याप्रमाणे माळा केल्यास 5 मणी उरतात व प्रत्येकी 28 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा केल्यास 5 मणी उरतात. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी होते असा प्रश्न आहे बघा. नाही, इथं 5च मणी उरतात ना, आणि इथं पण 5च मणी उरतात. म्हणजे उरलेल्या मण्यांची संख्या कशी आहे? समान आहे. म्हणजे 16 मण्याची एक माळ जर केली तर 5 मणी उरतात. 28 मण्यांची एक माळ केली तर 5. म्हणजे हे 5 आणि हे 5 ज्यावेळेस समान असेल त्यावेळेस उरलेल्या ज्या दोन संख्या आहेत का नाही त्यांचा काय काढायचा? लसावी काढायचा. बघूया आपण किती लसावी येतोय. सर म्हणजे लसावी येतोय 112. 112 येतोय सर. आणि दुसरी संख्या कुठली आहे? दुसरी किती मण्यांची माळ आहे? 28. 28. यांचा काय करायचा? लसावी. तर मग काय सांगितले? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. मग या दोघांचा गुणाकार करूया आणि याला कितीनं भागूया? मसावीनं भागूया. किंवा असं करण्यापेक्षा बरं का सरळ काय करूया, आपण नेहमीप्रमाणे काढूया. कुणाकुणाचं आपल्याला लसावी काढायच्या? 16 आणि 28. आपणच घेतो आपण. सांगा कशानं भागतो रे ह्या दोघांना? 4 न जातोय. 4 ने. 16 आणि 4 सत्ता 28. 28. आता 4 आणि 7 ला कशाने जातोय का? नाही जात. नाही. लसावी किती येणार? या तिघांचा आपण गुणाकार करूया. ह्या 4चा, या 4चा आणि या 7चा. 4 गुणिले 4 गुणिले 7. 4 चोक 16 आणि 16 7 112. 112. 112. बरोबर. आता जो लसावी काढला याच्यामध्ये काय मिळवायचं रे? 5 मिळवायचे. जेवढं मुली उरलं का नाही, जेवढं मुली उरलं तेवढं मिळवायचं. मग किती येणार? 117. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी होते? 117. 17. पर्याय क्रमांक 1. असंच 9 आहे. सांगा मला. 15 फुलांचा एक क्रम केल्यास 8 फुले उरतात. 24 फुलांचा एक हार याप्रमाणे जर हार केला तर 8 फुले. म्हणजे उरणारी फुलं समान आहेत बघा. अशा वेळेस 15चा आणि 24चा काय करायचा? पर्याय क्रमांक 2. कितीला भाग जातोय? 128 येतंय सर. 3. 3 पाची 15, 3 आठी 24. ह्या तिघांचा गुणाकार दिला साहेब. 3 गुणिले 5 गुणिले 8. 3 पाची 15 आणि 15 आठी 120. आणि 120 मध्ये किती? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 8 उरतंय. दोघांची बेरीज 128. पर्याय क्रमांक 2. असंच 10 आहे. प्रत्येक वेळेस 12 फुलांची हार केला 3 फुले उरतात. 15ची केलं 3 फुले उरतात. 18ची केलं 3 फुले उरतात. म्हणजे 12, 15 आणि
18चा लसावी. कितीनं भाग जातो रे या तिघांना? 3 3 चौक 3 पाची 300. मग ह्या चौघांचा किंवा अजून भाग जातोय बघा. सर 4ला आणि 6ला जातो. बे दोन्ही 4 हे 5 तसंच आणि बे त्रिक 6. मग आता गुणाकार ह्या सगळ्यांचा केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? लसावी ह्या 2 आणि ह्या 3चा. किती लसावी बघूया आपण. 3 2 2 5 3 180 येते 3 सर. 6 6 दोन्ही 12 180. 25 60 60 गुणिले 3 180. आणि मग किती फुलं उरतायत रे? 3 3. त्यात मिळवायचं 180 अधिक 3 किती येणार? 183. 23. क्रमांक 2. पर्याय क्रमांक किती? 2. चालेल, बस करूया. आज आपण जास्तीत जास्त उदाहरणं मसावी आणि लसावीवरच पाहिलेले आहेत. उद्या आपण थोडा वेगळा घटक घेऊया, म्हणजे किंवा मागच्या प्रश्नपत्रिका बरं का, मला मागच्याच प्रश्न आपण 17, 18, 19, 20 आणि 21 असे 5 वर्षातील बुद्धिमत्ता आणि गणित पूर्ण संपवलेलं आहे. मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध जर कोणाकडे झाल्या तरी ते आपण सोडवूया. अन्यथा असं काही नवीन नवीन जे प्रश्न आहेत ते पण मी शोधण्याचा प्रयत्न करतो. चालेल, बस करूया. ओके, बाय.